आरक्षण मुद्द्यावरून बांगलादेशमधील परिस्थिती गंभीर झाली आहे। पंतप्रधान शेख हसीना यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा देत देश सोडला आहे। हसीना यांच्या राजीनाम्यानंतर देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वाकर उझ जमान यांनी देशाला संबोधित करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। जनतेनं कायदा हाती घेऊ नये असं सांगत आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे। देशात अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। भारत बांगलादेश पेट्रोपॉल सीमा बंद करण्यात आले, तसंच बांगलादेशात जाणाऱ्या गाड्या आणि रेल्वे सेवा 6 ऑगस्टपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत। एअर इंडियाची बांगलादेशला जाणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 तासांसाठी बंद करण्यात आलं आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सद्यस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली। बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे। 2 देशांचा हा प्रश्न 2 देशांमधील असून केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्याला आपला पाठिंबा राहील असं त्यांनी जाहीर केलं आहे। बांगलादेशमध्ये आरक्षण विरोधी आंदोलन चिघळल्यानं झालेल्या हिंसक घटनांमध्ये आतापर्यंत 13 पोलिसांसह 93 जणांचा मृत्यू झालाय, तर शेकडो जण जखमी झाले आहेत। 1971च्या युद्धातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना सरकारी नोकरीत 30% आरक्षण देण्याला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून विद्यार्थी संघटनांनी या विरोधात रविवारपासून देशव्यापी असहकार आंदोलन सुरू केलं होतं। माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा चर्चेचा प्रस्ताव आरक्षण विरोधकांनी फेटाळून लावला होता। बांगलादेशची राजधानी ढाका आणि देशाच्या इतर काही शहरांमध्ये कालपासून संचारबंदी लागू असून शहरातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत। ढाक्यातील रस्त्यावर आंदोलक विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढत ठिकठिकाणी रस्त्यावर ताबा घेतला आहे। बांगलादेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा दलानं भारत बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केलाय। तसंच BSF महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील भारत बांगलादेश सीमेवर आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबन भागाला भेटी दिल्या आणि इथल्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला आहे। बांगलादेशमधील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी बांगलादेशमध्ये जाऊ नये अशा मार्गदर्शक सूचना भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केल्या आहेत। तसंच सध्या बांगलादेशात असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत खबरदारी घ्यावी आणि राहतं ठिकाण सोडणं टाळावं, तसंच ढाक्यातल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात राहावं असं मंत्रालयानं म्हटलं आहे।